आज आपण वृत्त शिकणार आहोत. वृत्त बऱ्याच विद्यार्थ्यांना अवघड जातं, हो की नाही? पण तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि त्याचे ट्रिक्स दिले जातील की कसं हे तुम्ही ओळखायचे. ठीक आहे, एका मार्काचा 1-2 मार्काचा जरी प्रश्न असला तरी सुद्धा बरेच विद्यार्थी सोडून देतात. ते सोडून न देता तुम्ही हे बघा. आता वृत्त म्हणजे काय? वृत्त म्हणजे एक नियमबद्ध केलेली मांडणी. वृत्त म्हणजे काय? एक नियमबद्ध रचलेली जी मांडणी असते कवितेची, रचलेली मांडणी. एखादी कविता दिली असते तुम्हाला, ते कवितेचे काय असते? नियमबद्ध रचना केलेली असते. तर कविता, तर तुम्हाला वृत्ताचा अभ्यास करताना त्याच्यामध्ये काय येतं? गण येतो. ठीक आहे, यती येते, चरण येतात, मात्रा येते. तर गण, गण म्हणजे काय? तर पद्याच्या चरणातील, पद्य म्हणजे काय? कविता. पद्याच्या चरणातील लघु गुरुक्रम, पद्याच्या चरणातील काय? पद्याच्या चरणातील लघु गुरुक्रम, त्याची मांडणी वृत्ताची ही लक्षणं ठरवताना, म्हणजे जेव्हा मांडणी करतो, ती मांडणी करताना वृत्ताची जी लक्षणे आहेत, वृत्ताची लक्षणे ठरवताना त्यातील ती अक्षरांचा एक एक गट करून त्याची मांडणी करतो. ठरवताना काय करतो? ठरवताना त्यातील ती अक्षरांचा एक एक गट करतो आणि ती मांडण्याची पद्धत म्हणजे गण होय. ठीक आहे. नंतर यती. तर यती म्हणजे काय? तर कवितेमध्ये चरण असतात. तर कवितेत चरण म्हणताना कवितेचे जे चरण आहे, यती म्हणजे कवितेचे चरण. कवितेचे चरण म्हणताना आपण मध्येच थांबतो, हो की नाही? तर मध्येच थांबतो, काही अक्षरानंतर पण थांबतो. काही अक्षर आपण बोलतो तर परत थांबतो. काही अक्षरानंतर थांबतो. या थांबण्याच्या जागेला आपण विराम देतो, त्याला यती असे म्हणतात. नंतर चरण. तर चरण म्हणजे काय? तर चरण म्हणजे कवितेतील जी ओळ आहे तिला आपण चरण असे म्हणतो. मात्रा. आता मात्रा, मात्रा म्हणजे काय? की एखाद्या अक्षराचा उच्चार, एखादं जे अक्षर आहे, एखाद्या अक्षराचा उच्चार, एखाद्या अक्षराचा उच्चार, तर त्याला लागतो कालावधी. एखाद्या अक्षराचा उच्चार करण्यासाठी आपल्याला काय लागतो? वेळ लागतो, कालावधी लागतो. त्याला आपण काय म्हणतो? मात्रा असे म्हणतो. उदाहरणार्थ काय? की 1, 2, 3 ही झाली मात्रा. तर गण म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगते. गण म्हणजे य य य य, हे त्याचं गण झालं. यती ही 8व्या अक्षरावर असं कवितेमध्ये दिलेलं राहतं. तर कवितेच्या ओळी म्हणजे चरण. तुम्हाला ही त्याची नियमबद्ध मांडणी कळलीच असेल वृत्ताची. ठीक आहे. पुढे आपण पाहणार आहोत वृत्ताचे प्रकार. तर वृत्ताचे प्रकार किती आहेत? तर 2 आहेत. एक आहे अक्षर गण वृत्त, अक्षर गण वृत्त, आणि दुसरं आहे मात्रा वृत्त. तर तुम्ही अक्षर गण वृत्त हे तुम्हाला 10वीला फक्त अक्षर गण वृत्तच आहे. बोर्डाच्या परीक्षेसाठी अक्षर गण वृत्तच दिलेलं आहे. तर आपण पहिले पाहणार आहोत. त्याचे काही ट्रिक्स आहेत. तुम्ही नीट लक्ष दिलं तर तुम्हाला व्यवस्थित समजेल. अक्षर गण वृत्त. आता अक्षर गण वृत्त म्हणजे काय? की एखादे जे वृत्त आहे, एखादे वृत्त हे कोणत्या प्रकारचं आहे, हे कोणत्या प्रकारचं दिलेलं आहे हे ठरवणे. तर हे ठरवल्यानंतर त्यातील प्रत्येक कवितेतील एखादे वृत्त कोणत्या प्रकारचे आहे. ठीक आहे. कवितेतील
कवितेतील प्रत्येक ओळीतील ती अक्षरांचं काय करणे, त्या अक्षरांचा गट पाडणे, अक्षरांचं काय करणे, गट पाडणे, म्हणजे त्यांची अशी विभाग करणे. त्या गटाला काय म्हणतो आपण, गटाला गण म्हणतो, बरोबर. आणि अक्षरांचे असे गण पाडले जाते, अक्षरांचे गण पाडणे म्हणजे वृत्त तयार होते. काय होते, वृत्त तयार होते. त्याला आपण काय म्हणतो, अक्षर गण वृत्त. उदाहरण घेऊ आपण. मना सज्जना, भक्ती पंथेची जावी. ठीक आहे. इथे बघा आता काय होते, हे आहे लघु गुरु, हे झाले अक्षर गणवृत्त. तुम्हाला मी त्याची व्याख्या सांगितली, त्याच्यानंतर मी उदाहरण देखील तुम्हाला दिले. अशा प्रकारे तीन अक्षरांच्या गटाला काय म्हणतात, तीन जे अक्षर आहेत त्यांच्या गटाला काय म्हणतात, गण म्हणतात. या तीन अक्षरांच्या गटाला आपण गण म्हणतो. या गटातील अक्षरांच्या लघुगुरु स्थानानुसार, लघुगुरु जे स्थान आहे, लघुगुरु हे जे स्थान आहे, याला गुरु स्थानानुसार एकंदरीत 8 गण पडतात. किती पडतात, 8 गण पडतात. तर ते कोणते, तर पहा पुढे. एक आहे आद्य, म्हणजे पहिले आद्य म्हणजे काय ते पहा. आद्य म्हणजे सुरुवातीचे प्रकार. दुसरा आहे मध्य, म्हणजे मधले अक्षर. तिसरं आहे अंत्य. आता अंत्य म्हणजे बरोबर शेवटचे अक्षर. ठीक आहे. आता आपण मगाशी पाहत होतो 8 गण पडतात. तर कोणते 8 गण, तर लिहू आता. चला. 1 आद्य लघु, 2 मध्य लघु, 3 अंत्य लघु, 4 आहे सर्व लघु, 5 आहे आद्य गुरु, 6 आहे मध्य गुरु, 7 आहे अंत्य गुरु आणि शेवटचा आहे 8 सर्व गुरु. तर आद्य गुरु मध्ये बघा आता, याला म्हणतात यमाचा य गण, मध्य लघु. हा जो आहे हा लघु आहे, हे गुरु आहे, लघु गुरु म्हणून यमाचा य गण. मध्य लघु म्हणून तो सेंटरला आलाय, मध्ये आलाय, म्हणून त्याला राधिका र.
गण. अंत्य म्हणून त्याला ताराप त गण. सर्व, आता हे जे लघु आहेत हे सर्व यांना म्हणतात नमन. नमन, न गण. ठीक आहे, पुढे चला. आता आद्यगुरु. आद्यगुरु हे बघा आता सुरुवातीला, नंतर लघु, मग हे झालं भास्कर. भास्कर. भ गण. त्यानंतर मध्यगुरु, इथे आला गुरु. मग जनास. जनास म्हणजे ज गण. पुढे आहे अंत्यगुरु. तर याला म्हणतात समरा. समरा. स हे गण. नंतर शेवटचा आहे सर्व गुरु, त्याला म्हणतात मानवा. म ना वा. म गण. समजलं. प्रत्येक गणांच्या सुरुवातीचे अक्षर त्या गणांचे नाव असते. प्रत्येक गणांच्या सुरुवातीला अक्षर असते, त्या गणांचे काय असते? नाव असते. अशा रीतीने य र त न भ ज स म हे आहेत 8 गण. महत्वाचं गोष्ट म्हणजे लक्षात ठेवण्याची तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगते की प्रत्येक तीन काय अक्षरांचे गट पाडून जर चरणात शेवटी चरणाच्या शेवटी एक अक्षर जर शिल्लक राहिले तर ते काय असते? गुरु असते असे समजावे. जर चरणात शेवटी 2 अक्षरे शिल्लक राहिली तर ती गुरु असे समजावे. उदाहरण घेऊ आपण. उदाहरणार्थ सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे. सावलीच्या टोपलीत उन्हाचे गजरे. 3 भाग पाडलेत मी बघा. इथे आपल्याला आता काय करायचंय? लघु गुरु लघु गुरु. ठीक आहे. आता पहिली येईल गुरु. लघु गुरु. गुरु गुरु लघु. नंतर गुरु लघु लघु गुरु गुरु लघु आणि शेवटी बघा आता सांगितल्याप्रमाणे हे आहे शेवटी गुरु. मग हे काय येईल? र त भ त ग ग. समजलं तुम्हाला? हे तुम्हाला अक्षर गणवृत्त हे व्यवस्थित समजलं असेल. तुम्ही 10वीला आहेत, 10वी पर्यंत तुम्हाला याच्यामध्ये याचे काही प्रकार आहेत अक्षर गणवृत्तचे. भुजंग प्रयाग, वसंत तिलका व मालिनी. हेच पेपरला विचारलं जातं. हे तिन्ही अक्षर गणवृत्त आहे. तुम्ही म्हणणारे ओळखायचे कसं? तर भुजंग प्रयाग मध्ये य हे 4 वेळा येतं. हे 4 वेळा येते. आणि भुजंग प्रयाग मध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की याच्या चरणात 12 अक्षर असतात. यांच्या चरणामध्ये 12 अक्षरे असतात. ठीक आहे. त्यानंतर वसंत तिलका. आता वसंत तिलकामध्ये तुम्हाला एक गोष्ट अशी लक्षात घ्यायची आहे की यामध्ये 15 अक्षर असतात. यामध्ये काय असतात? 15 अक्षरे असतात. आणि यांना न न म य हे पाठ करूनच जायचंय तुम्ही. हे भुजंग प्रयाग मध्ये य लक्षात ठेवायचे, 12 अक्षरे लक्षात ठेवायची आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला हे यती 5व्या अक्षरावर असते, हे सुद्धा तुम्हाला लक्षात घ्यायचे. वसंत तिलकामध्ये न न म य य हे लक्षात ठेवायचे.
कारण वसंत तिलकामध्ये सॉरी वसंत तिलकामध्ये वसंत तिलकामध्ये तुम्हाला त भ ज ज ग ग हे लक्षात ठेवायचं. वसंत तिलका त भ ज ज ग ग ही 8व्या अक्षरावर असते. याच्या प्रत्येक चरणात 14 अक्षरे असतात, हे लक्षात ठेवा. आणि पुढे आहे मालिनी. तर मालिनी हे सुद्धा अक्षर गणवृत्तच आहे. 15 अक्षरे असतात. याच्या चरणामध्ये काय असतात? 15 अक्षरे असतात. आणि हे कसं ओळखायचं? न न म य य. हे जरी तुम्ही लक्षात ठेवले ना वृत्त, तरी तुम्हाला पूर्ण मार्क भेटतील. तुम्हाला फक्त लक्षात काय ठेवायचंय? याचं वृत्त, याची अक्षरे, चरण, हे संपूर्ण उदाहरणात कोणतंही उदाहरण दिलं तरी सुद्धा हेच येतं. तुम्हाला आज अक्षर गणवृत्त व्यवस्थितरित्या समजलं असेल. मात्रा वृत्त हे पेपरला येत नाही. ठीक आहे. तर अक्षर गणवृत्तामध्ये गण, यती, चरण, मात्रा हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे. समजलं असेल तुम्हाला व्यवस्थित. थँक्यू.